केंद्र व राज्य शासनाच्या आयुष्यमान भारत आणि वय वंदना योजनेचा लाभ घेताना कोणत्याही खासगी रुग्णालयाने रुग्णांची आर्थिक लूट केल्यास गय करणार नाही। जास्तीचे पैसे घेणाऱ्या रुग्णालयांना केवळ दंडच नाही तर सुधारणा न झाल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी सोमवारी बीड येथे पत्रकार परिषदेत दिलाय। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। हाडांचे ऑपरेशन्स आणि इतर गंभीर आजारांच्या उपचारांसाठी मिळणाऱ्या निधीत वाढ व्हावी यासाठी आपण शासन स्तरावर आग्रही आहोत। सामान्य रुग्णांच्या सेवेत कोणतीही कसर राहणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली आहे। 24 फेब्रुवारी 2006 पासूनची नवीन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आपली कार्ड काढून घ्यावीत असं आवाहनही त्यांनी केलंय। या बैठकीला जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय। जर कोणी बनावट किंवा दुबार कागदपत्रे लावून लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर AI प्रणालीद्वारे संबंधित व्यक्तीला आपोआप नोटीस बजावली जाईल। कोणत्याही रुग्णालयाला आपण स्वतः अचानक भेट देऊन तपासणी करणार असल्याचंही शेटे यांनी स्पष्ट केलंय। बीड जिल्ह्यात 47 खासगी, 18 शासकीय रुग्णालये आणि 61 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही योजना लागू आहे। स्वस्त धान्य दुकानावर येणाऱ्या लाभार्थ्यांनी आपली कार्डे तातडीने काढून घ्यावीत अशा सूचनाही ओमप्रकाश शेटे यांनी प्रशासनाला दिल्यात। माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मासात राज्यभरातून लाखो भाविक येत असतात। याचा विकास केला जातोय। येथे अयोध्येच्या धर्तीवर पूल आणि इतर विकास केला जात आहे याची बैठक घेतली आहे। यावेळी तरी नव्हे परंतु पुढच्या वेळी नव्या वास्तूत भक्त दर्शन घेतील असा विश्वास शेटे यांनी व्यक्त केला। या बैठकीला सर्व प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते। योजनेत काही अडचण आल्यास किंवा रुग्णालयाने जास्तीचे पैसे मागितल्यास नागरिकांनी 1800-2332-200 या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा। रुग्णांच्या तक्रारींची दखल घेऊन त्वरित कारवाई केली जाईल असं आवाहन करण्यात आले। बीड जिल्ह्यातील या 5 रुग्णालयांना दंड देण्यात आलाय। शिवाजीराव बडे हार्ट केअर बीड 1,25,000 रुपये जास्त घेतल्याने 10 लाख रुपये दंड आहे। आधार हॉस्पिटल बीड 78,000 रुपये जास्त घेतले, त्यांना 3,90,000 रुपये दंड आणि हा दंड रुग्णालयाने भरलाय। मेडिकेअर हॉस्पिटल बीड 26,000 रुपये जास्त घेतल्याने 1,30,000 रुपये दंड। संजीवनी हॉस्पिटल माजलगाव 7,000 रुपये जास्त घेतल्याने 35,000 रुपये दंड। वेलनेस हॉस्पिटल बीड 1,500 रुपये जास्त घेतल्याने 13,500 रुपये दंड ठोठावलाय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।